निलेश लंके जाऊ शकत नाही। त्याला जायचं झालं तर त्याला राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा राजीनामा द्यावा लागेल। त्याच्या डोक्यात काही लोकांनी एक हवा घातलेली आहे की तू खासदार होशील। कालचा निलेश लंकेंचा प्रवेश सांगतो पवार हुकमी प्यादे वळवणार। पवार दौरा करतात तसा एक नेता फोडतात, फक्त प्रवेश पेंडिंग ठेवतात। अजित पवार नेतृत्व झुगारलं जाणार, पवारांचा तो प्लॅन काम करतोय। आजचे आकडे सांगतील येत्या काळात कोण कोण पवार तालीम जॉईन करतील। की जो पक्ष आता अजितदादांकडे आहे त्या पक्षातला एक नेता असे काही आमदार एकत्रित करतोय की जे आमदार म्हणतायत की भाजपचं चिन्ह आम्हाला लढायचं आणि तो आकडा 11 ते 12च्या आसपास गेलेला आहे। त्यामुळे ते म्हणतील भाजपच्या चिन्हावर लढू, बाकी 22-23 म्हणतील की साहेबांकडे परत जाऊ। तर 22 नेते कोण आहेत जे पवारांकडे येऊ शकतात तेही बघूयात। 1. छगन भुजबळ, येवला। ईडीचा ससेमिरा यांच्या मागे असल्यानं भुजबळ दादांसोबत राहणं पसंत करतील किंवा मग भाजपमध्ये सुद्धा प्रवेश करू शकतील। भुजबळ सध्या ओबीसीच्या मुद्द्यावरून जास्तीचे आक्रमक झालेत, त्यामुळे ते निवडणुकीच्या तोंडावर मोठा निर्णय घेतील। दिलीप वळसे पाटील, आंबेगाव यांना पवारांकडे जाण्यास काहीच अडचण नाही। एकेकाळी ते पवारांचे विश्वासू राहिलेले आहेत, परंतु त्यांच्या मागे सुद्धा सध्या चौकशी सुरू आहे, त्यामुळे निर्णय आता घेतील असं वाटत नाही। हसन मुश्रीफ, कागल हे देखील पवारांचे निकटवर्तीय राहिलेत, पण ईडीचा ससेमिरा यांना परत पवारांकडे येऊ देणार नाही। धनंजय मुंडे, परळी। मुंडे साहेबांचं मस्त चाललंय, पंकजा मुंडेंना बीड लोकसभेत नेऊन टाकलंय। मुंडेंचा रस्ता भाजप सोबत सुकर आहे, त्यासोबतच करुणा मुंडे हे प्रकरण भविष्यात शिकू नये, त्यामुळे धनंजय मुंडे हे भाजप आणि अजित पवार गटासोबतच राहणं पसंत करतील। अदिती तटकरे, श्रीवर्धन। बाप दादासोबत म्हटल्यावर बेटी पवारांसोबत कशाला येईल असाही प्रश्न आहे। अदिती तटकरे सध्या स्ट्रॉंग सुद्धा आहेत, त्यामुळे त्या पुन्हा पवारांकडे येत नसतात। धर्मराव बाबा आत्राम, अहेरी यांची तर कमळाच्या चिन्हावर निवडणूक लढायची तयारी झाली आहे अशी सुद्धा चर्चा आहे, त्यामुळे ऐन निवडणुकांच्या तोंडावरती धर्मराव बाबा आत्राम हे कमळाच्या चिन्हावरती निवडणूक लढवू शकतात। संजय बनसोडे, उदगीर। अजितदादांचे निकटवर्तीय म्हणून ओळखले जातात, पहिल्या बंडात हे सुद्धा गायब झालेले होते, त्यामुळे परत येतील असं वाटत नाही। त्यासोबतच अनिल पाटील, अमळनेर। बाळासाहेब आजबे, आष्टी। राजू कारमोरे, तुमसर। आशुतोष काळे, कोपरगाव। माणिकराव कोकाटे, सिन्नर। मनोहर चंद्रिकापुरे, अर्जुनी, मोरगाव। दीपक चव्हाण, फलटण। हे काही अशी नेते आहेत जी नेते ऐन वेळी शरद पवारांकडे येऊ शकतात। यांच्या मागे कुठल्याही प्रकारच्या चौकशीचा ससेमिरा नसल्या कारणानं जर आपलं तिकीट धोक्यात येते असं जर वाटलं तर हे नेते पुन्हा एकदा शरद पवारांकडे परतू शकतात। आता येऊयात संग्राम जगताप यांच्याकडे। संग्राम जगताप यांनी सुरुवातीलाच अजित पवार यांना पाठिंबा दिलेला होता, बंडामध्ये सर्वात पुढची भूमिका त्यांची होती, त्यामुळे संग्राम जगताप अजित पवारांची साथ सोडतील असं वाटत नाही। नरहरी झिरवाळ, दिंडोरी। झिरवाळ कसं काय दादांसोबत गेले हेच काही कळेना। ईडीची भीती नाही, काही घोटाळा नाही, तरी का गेले असा प्रश्न आहे। वेळेप्रसंगी ते पवार साहेबांकडे परत येतील का असाही प्रश्न आहे। त्यानंतर सुनील टिंगरे, वडगाव शेरी। इंद्रनील नाईक, पुसद। शेखर निकम, चिपळूण। नितीन पवार, कळवण। बाळासाहेब पाटील, अहमदपूर। राजेश पाटील, चंदगड। दिलीप बनकर, निफाड आणि अण्णा बनसोडे, पिंपरी। आता याच्यातील अण्णा बनसोडे सोडले तर उर्वरित सगळे नेते हे एकतर शरद पवारांकडे परतू शकतात, ज्यांना तिकीट भेटतंय तेच अजित पवार गटात राहतील, बाकी सगळे परतण्याचा विचार करू शकतात। यांच्या मागे कुठलाही चौकशीचा ससेमिरा लागला नसल्या कारणानं यांच्यासाठी सगळे दरवाजे खुले आहेत। आता पाहूयात अण्णा बनसोडे, पिंपरी। ज्यावेळी अजित पवारांनी बंड केलं होतं त्यावेळी सगळे पहाटेच्या शपथविधीनंतर सगळेच आमदार परतले होते, परंतु अण्णा बनसोडे हे शेवटपर्यंत अजित पवारांसोबत टिकून होते। जोपर्यंत अजित पवार आपल्या उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा देत नाहीत तोपर्यंत अण्णा बनसोडे काही शरद पवार गटामध्ये आले नव्हते आणि त्याला कारणही तसंच आहे। अण्णा बनसोडे यांना तिकीट देण्यामागेच अजित पवार होते, त्यामुळे एकनिष्ठतेचं उत्तम उदाहरण म्हणून अण्णा बनसोडे यांच्याकडे पाहिलं जातं। त्यामुळे काही जरी झालं तरी सुद्धा ते तिकीट जे आहे ते अजित पवार गटाकडूनच घेतील। एबी फॉर्म पिंपरीमध्ये दुसऱ्याला दिला गेला होता, पण ऐनवेळी तो फॉर्म काढून अण्णा बनसोडेंना एबी फॉर्म देणारे अजित पवारच होते। अतुल बेनके, जुन्नर। अमोल कोल्हे यांचे ते चांगले मित्र आहे, राजकीय गणित बदलले तर ते परत येऊ शकतात पवारांकडे आणि एकंदरीत अमोल कोल्हे सध्या बरेचसे आमदार वळवताना दिसतात। सध्याच्या घडीला निलेश लंके, वसंत मोरे यांच्यामध्ये समन्वय करून घडवून आणणारे सुद्धा जे होते ते अमोल कोल्हेच होते, त्यामुळे अतुल बेनकेंना सुद्धा ते वेळोप्रसंगी आपल्याकडे वळवू शकतात। दत्तात्रय भरणे, इंदापूर। हर्षवर्धन पाटील अजित पवारांचं काय करतील याची काही शाश्वती नाहीये, पण भरणेंना दादाच निवडून आणू शकतात, त्यामुळे ते परत येणार नाही। यशवंत माने,
मोहोळ, दिलीप मोहिते, खेड, आळंदी हे आहे तिथेच राहणं पसंत करतील. अजून यांची भूमिका ही तळ्यात मळ्यात आहे. निलेश लंके, पारनेर. लोकसभेची यादी जाहीर होताच निलेश लंके यांनी पवार गटामध्ये प्रवेश केलेला आहे आणि सुजय विखेंविरुद्ध ते लोकसभेच्या मैदानात असणार आहे. निलेश लंके फुटले आणि तिथूनच आता नेमकं पुढची लिस्ट कोणकोणती असेल याच्या चर्चा सुरू झाल्या होत्या. बबनराव शिंदे, म्हाडा यांना सुद्धा अजित पवार गट सोडायची गरज नाहीये. यांना आहे त्याच ठिकाणी तिकीट मिळू शकते. सुनील शेळके, मावळ. सुनील शेळके, तुझ्या समोर पवार उभा आहे, विसरू नको. तुला निवडून आणणारा मी होतो तर पाडणाराही मीच असेल, अशी वॉर्निंग शरद पवारांनी दिली आहे. तिथेच पवारांनी परतीचे दोर कापले. प्रकाश सोळंके, माजलगाव. मराठा आंदोलनादरम्यान प्रकाश सोळंके यांचं घर जाळलं गेलं. त्यावेळी अजित पवारांनी म्हणावी अशी ऍक्शन सोळंके यांच्या बाजूने घेतली नाही, म्हणून ते पक्ष सोडू शकतात. आता पाहूयात विधान परिषदेवरील सदस्यांचं काय स्टेटस आहे. अमोल मिटकरी. अमोल मिटकरी यांना विधान परिषदेवर घेणारे अजित पवार होते. त्यांची आमदारकीची ही पहिलीच टर्म आहे, त्यामुळे ते अजित पवारांना कसेच सोडणार नाही. अनिकेत तटकरे, विक्रम काळे यांना सुद्धा विधान परिषदेच्या सदस्यपद देण्यामागे कुठे ना कुठे अजित पवारांचा हात होता. परंतु जर वाऱ्याचा प्रवाह हा अजित पवारांच्या विरुद्ध दिसला तर हे निवडणुकांच्या तोंडावरती शरद पवार गटात येऊ शकतात. रामराजे निंबाळकर. उदयनराजेंना साताऱ्यात विरोध करण्यासाठी रामराजे शरद पवारांची साथ देऊ शकतात. एकंदरीत काय, रामराजे निंबाळकर अजित पवार गटामध्ये गेल्यानंतर त्यांना तिकीट मिळेल अशी अपेक्षा होती, परंतु तो अपेक्षा भंग झालेला आहे. त्या ठिकाणी भाजपाच जागा लढवणार असल्यानं रामराजे निंबाळकर यांचा पत्ता कट होईल आणि त्यामुळे ते वेळोप्रसंगी शरद पवारांकडे सुद्धा येऊ शकतात. आता पाहूयात लोकसभा आणि राज्यसभा सदस्य. सुनील तटकरे हे एकमेव चेहरा जो आहे तो अजित पवारांकडे खासदारकीच्या रूपाने आहे. सुनील तटकरे मोठ्या बॉडीवरती राहिलेले आहेत. ते एक वेळेस अजित पवारांचं नेतृत्व झुगारतील, पण पवारांकडे येणार नाही, ते कमळाकडे जाऊ शकतात. प्रफुल्ल पटेल यांचं सुद्धा तेच स्टेटस आहे. प्रफुल्ल पटेल राज्याच्या राजकारणातील बडे आणि अनुभवी नेते म्हणून ओळखले जातात. मुख्यमंत्री पदाच्या शर्यतीत येण्यासाठी ते अजित पवारांना डावलू सुद्धा शकतात. चला तर आता ग्राफिकच्या माध्यमातून एका स्क्रीनवरती पाहूयात की अजित पवारांकडे किती संख्याबळ आहे. महाराष्ट्रातील 41 आमदार, नागालँडमधील 7 आमदार, झारखंडमधील 1 आमदार, महाराष्ट्र विधान परिषद 5 आमदार, राज्यसभा 1 खासदार. आता पाहूयात शरद पवारांकडे किती आमदार आहेत. शपथपत्रानुसार महाराष्ट्राचे 15 आमदार, केरळ 1 आमदार, महाराष्ट्र विधान परिषद 4 आमदार, लोकसभा खासदार 4 आणि राज्यसभेचे 3 खासदार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे 5 आमदार आणि 1 खासदार ज्यांनी दोन्ही गटांना पाठिंबा दिलाय, त्यामुळे त्या 5 आमदार आणि 1 खासदार यांचं तळ्यात मळ्यात आहे हे स्पष्ट आहे. ते वेळेवर पवारांकडे सुद्धा येऊ शकतात. तर ही पूर्णतः जी कुंडली होती ती अजित पवार गटाची तुमच्या समोर आहे. अजित पवार गटातील बरेचसे नेते जे आहेत ते बरेचसे नेते हे शरद पवारांकडे 100% जाऊ शकतात. निलेश लंके नाही म्हणता फुटलेले आहेत. वसंत मोरे सुद्धा त्याच बाजूने आहेत. बारामतीमधून हर्षवर्धन पाटील असतील किंवा मग विजय बापू शिवतारे असतील किंवा मग आणखी काही गुप्त नेते असतील, अशा बऱ्याचशा नेत्यांनी शरद पवारांकडे आधीचीच फिल्डिंग लावलेली आहे. वेळोप्रसंगी शरद पवार बड्या नेत्याला निवडणुकांपुरता आपल्याकडे वळवू शकतात हे सगळेच ओळखून बसलेत. लोकसभा निवडणुका झाल्यानंतर बरेचसे नेते शरद पवार गटामध्ये सामील होतील अशाही चर्चा आहेत. याबाबत तुमचं काय मत आहे? कमेंट सेक्शनला जरूर व्यक्त व्हा. जय महाराष्ट्र पब्लिक.